श्री स्वामी समर्थ. जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांना रोज स्वामींची सेवा करणे म्हणजे रोज स्वामी स्तवन वाचन करणे आणि रोज 3 अध्याय वाचणे असे 21 अध्याय आहेत. रोज 3 प्रमाणे असे 7 दिवस तुम्ही 21 अध्याय वाचू शकता. पण ज्यांना हे वाचण्यासाठी शक्य नाही आणि ज्यांना कुणाला वेळ मिळत नाही तर अशांसाठी आम्ही हे स्वामी स्तवन आणि रोजचे 3 अध्याय तुम्ही ऐकून ते स्वामी सेवा करू शकता. चला तर मग करूया स्वामी सेवेला सुरुवात. कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी 1 वेळा श्री स्वामी स्तवन वाचावे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः, ब्रह्मानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातील गगनसदृश्य तत्वमच्छदी लक्षणम एकम नित्यम विमलचलनम सर्वदी साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंताटोपीच्च माला दंडक कमलधर कटयांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अपहरणा पराप्त परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलाशी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालदी समग्र तूच रूपे नटलाशी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझलागी आदिमध्यग्रह कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांचेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी अल्पस्तुती सहस्त्रमुखही निश्चिती शीनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजेशी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आनावी जे आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोक्य सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिले तीर त्वन्नामचरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख समाधान अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपय. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृत्ताविषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवबंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करून या समर्था. असून या संसारात प्राचीनत्व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझे ठाई वार्ता मी पणाची नशेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याच्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. 1 माळ जप केल्यानंतर किंवा 11 माळी जप सुद्धा आपण करू शकता. त्याच्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करावी. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता 4 पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटे आले येथे
नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडी त्याते. 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारते फसले ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येते राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटाशी. हसोनी म्हणती जनाशी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षणे याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणले. तेव्हा जे भेटीस आले तेव्हा केले नवळे एक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजेती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजास्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊन या सेवेकरी. संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्ताचळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयाशी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुश्चित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृतकथा संमत सदा परिश्रुत प्रेमळ भक्त 14th गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भक्त कानन वैष्णवरा. अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी पराप्त परा. खरा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात. एक तपोपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजे राजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणील स्वामीशी. तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपलागी परियशी. आपुली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरुषी. तरी मी आणीन तयाशी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तर नृपवर. तैशी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने या परी तात्याशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी या स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी या तात्याशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केली. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐशे करिता सर्वदा. ऐशे आणि काही न झाले केले कित्येक व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयाशी. मग लढविले एक युक्ती
एकांती गाठुनी चोळापा प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी, मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हाथे. सर्वे वशा चोळापाशी लागली आशा, तयांच्या अंतरी भरवसा जागीराचा बहुसाल. चोळापाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन या समर्थांनी बडोद्याप्रती चालाव. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासंमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमा. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामीप्रती कृपा करुणी मजवर्ती बडोदेशी चालावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीशी. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाशी ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयाशी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजेयाशी, आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीशी. असो कोणी एके दिवशी साधूंनी योग्य समयाशी, मेहनत घालून स्वामीशी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊनी बडोदेशी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन या अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोकायचे चरणी. ऐसा त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोदेशी येथील कार्याशी सोडून. साहेब विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अगटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षटोध्याय गोढहा. इतिश्री स्वामी चरित्र सारामृते षटोध्याय समाप्त. शुभम भवतु. यानंतर शिवहरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री कालभैरवष्टक स्तोत्र. ओम देव राज्य सेवे मान पावना प्रिपंकजम, व्याल यज्ञसूत्रमिंदुशेखरम कृपाकरम, नारदादि योग्यवृंद वंदितम दिगंबरम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भास्वर भवाब्दितारकं परम, नीलकंठमिष्पितार्थदायकं त्रिलोचनं, कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं, काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं, श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं, भीमविक्रमं प्रभो विचित्रताण्डवं प्रियं, काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं, भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं,
विनिक्वनं नोज्ञहेम किंकिन लसक्तटी काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुवं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुवं नित्यमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पति काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे कालभैरवष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाप्रसिन्निधि ध्रुवम् इति श्रीमतशंकराचार्य विचित्र कालभैरवाष्टक संपूर्णम। हे स्वामी, मी खूप भाग्यशाली आहे। माझी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड सदैव कार्यरत आहे। माझे कुटुंब आणि मी निरोगी आणि सुदृढ ऐशोआरामाचं सुखी समृद्धी जीवन जगत आहे, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। हे स्वामी, माझ्या प्रत्येक कामात मला यश मिळत आहे, त्याबद्दल मी तुमचे हृदयापासून आभार मानतो। मला प्रत्येक संकटातून तुम्ही बाहेर काढून माझ्या प्रत्येक कामाला तुम्ही मार्गी लावताय आणि माझ्या प्रत्येक कामात तुम्ही यश देताय, त्याबद्दल मी तुमचे हृदयापासून आभार मानतो। हे स्वामी, तुमची नित्य सेवा आणि तुमचे नित्य नामस्मरण तुम्ही माझ्याकडून करून घेताय, त्याबद्दल मी तुमचे हृदयापासून आभार मानतो। कोटी कोटी धन्यवाद।